हॅलो मंडळी, नमस्कार. मी इंदुबाई. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही मी कुठं आले. मस्त असं हे बघा, माझा भाऊ ना ह्याच्यामध्ये राहतो, नवी मुंबई नेरूळमध्ये राहतो. त्याच्याकडे मी राखी पौर्णिमेसाठी आले. हे बघू शकता तुम्ही, आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू आहे. आणि कसं मला यायला वेळ झाल्यामुळं कसं त्यांचा अगोदरचा रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला होता. मग माझी बहिणी पण राहतात तिथं. ते एक मावस बहीण असते आणि एक माझी सख्खी बहीण पण असते तिथं. मग ते दोघींनी अगोदर झालं होतं त्यांचा कार्यक्रम बांधून राखी बंधनचं रक्षाचा कार्यक्रम झाला होता. मग झाल्यानंतर जेवणं खावणं त्यांचे सगळे चालू होते. तेवढ्यात मग मला यायला उशीर झाल्याच्या नंतर ते काय म्हणले, मला अगोदर आम्ही जेवण करतोय तर चल म्हणले आमच्यासोबतच जेवण कर तू. मग जेवण झाल्याच्या नंतर राखी बांध म्हणून मला म्हणले तसं. मग म्हणल्याच्या नंतर मी काय केले, मी माझं नेलेलं बॅग तिथंच ठेवले. बॅग ठेवून मग हातपाय तोंड धुवून घेतले. हातपाय तोंड धुवून घेऊन लगे त्यांच्यासोबत मी पण तिथं ताटावरती बसले जेवायला. हे बघू शकता, माझे भावजय, मुलगा आहे, बहीण आहे, हे सगळे आमचे फॅमिली बसलेले इथं. मग मी काय केले, तिथंच ते ठेवून हातपाय धुवून जेवण करायला बसले. जेवणासाठी मस्त असं जेवण बनवलं होतं चांगलं. आपलं शेवायची खीर, बटाट्याची भाजी, वरण भात, चपाती, शेपूची भाजी, मिरच्या, हे असं सगळं जेवण केलेलं होतं. मग त्यांच्यासोबत मी पण अगोदर जेवण केलं. जेवण करूनच मग रक्षाबंधनचा आपला कार्यक्रम करावा म्हणून मग हे बघा, बघू शकता तो सगळं आमचं जेवण उरकून माझं पण झाल्याच्या नंतर मी हे भाऊ आहे माझा, मधवा भाऊ आहे. मधव्या भावाला मी आता इथं कसं मुंबईमध्ये तरी जवळ आहे, तिथल्या इथं कसं म्हणून मी आले. मी इकडं मुलीकडं राहते कर्जतला, तुम्हाला तर माहितीच आहे. मुलीकडं असते, मुलीला सांभाळण्यासाठी. मग आता ते मुलीला पण मी घेऊन आले इकडंच. मग सगळे कार्यक्रम करून जेवण करून हसत खेळत मजा मस्ती त्यांची चालू आहे. माझं राखी बांधणं चालू आहे. मग माझी त्यांना टेंगल उडवते, ती बोलते ती एवढा कसा लेट केलीस, काय केलीच, काय काम करत होतीस तू, यायचं का नाही लवकर, असं तसं त्यांचं चाललं आहे बोलणं. मग मी त्यांना बोलत करत हसत, हे बघा बघू शकता तुम्ही. मग कशाला आणलास बाबा साडी म्हणले तर मग त्यांना काय म्हणतं, काय राखी बांधल्यावर काय साडी करावं असं काय हेच मान असतं का म्हणलं तर काय म्हणतोय, हे माझं मान आहे, फुल ना फुलाची पाकळी, तुम्हाला दिलंच पाहिजे, तुम्ही बहिणी आहेत, तुम्ही काय केलं तरी बी काय न केलं तरी माझ्याकडं काय राग मानत नाही, काय नाही म्हणला त्यानं. मग म्हणून काय केला, ती मावस बहिणीला म्हणा किंवा आम्हाला दोघीच बहिणीला सेम सारख्याच साड्या घेतल्या त्यानं. कोणाला राग नको, लोभ नको म्हणून. हे बघू शकता तुम्ही. आता माझी बहीण पण बेडवर बसलेली आहे. ती साडी घातली आहे तिनं रेड कलरची, तुम्ही बघू शकता तिच्या अंगावरती. ते पण तिला घेतलेलं तशीच आहे. मग ती माझी पण दोघीचे लालच आहेत आमच्या रेडचं. पण त्या मावस बहिणीच्या साडीचं एकाचं कलर ब्ल्यू कलर आहे, तिला घेतलेला आहे. पण कपडा सेमच सारखा, किंमत सारखीच आहे. कोणाला राग नको, लोभ नको म्हणलं. मग ते भावाला बांधले राखी. माझ्या भावाला राखी बांधून झाल्याच्या नंतर मग कसं भातचा पण आहे, मोठा झाला आहे भातचा पण, आता 12वी शाळेला आहे. मग मी कसं वर्षाला राखी बांधायला गेलं ना, मी सगळ्याला नेते, भावाला नेते, बाच्यावला नेते, राख्या सगळ्याला बांधते मी. मग आता हिथं माझा हेच भाऊ आहे आणि ह्याच्या भावाचा एक मुलगा म्हणून ह्यालाच मी बांधते. आणि कसे गावाकडे राहते माझे 2 भाऊ, सोलापूरला असते. त्याच भावांना काय आता मला जाणं झालं नाही का, आणि बांधायचं का कसं काय. त्यांना म्हणलं मी आता सोलापूरला राहतात त्यांनी, आता गौरी गणपती आहे गावाकडे, मी आता गौरी गणपतीला येते गावाकडे बाबा, त्यावेळेस बांधीन राखी, तुम्ही काय राग मानू नका, काय नाही असं म्हणून त्यांना म्हणले. मग त्यांनी म्हणल्याच्या नंतर ठीक आहे म्हणले, लांब आहे तुला पण येणं होत नाही, काही नाही, आणि कसं मुलीपासून तुला सुटका भेटत नाही, मुलीला सांभाळावं लागते, घ्यावं लागते. आणि कसं तनिष्का लहान आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तनिष्का लहान असल्यामुळं मला पण तिला सोडून जाता येत नाही, येता येत नाही, काही नाही. तनिष्काची मम्मीला तर वेळच भेटत नाही अजिबात. आणि जरी वेळ भेटली, रविवारची सुट्टी असली तरी पण तिनं ऑफिसचे कामं घरी येईन, ते ऑफिसचे कामं घरी आणून करते आहे. हे भाचा आहे माझा, मोठा भाचा आहे ह्याचा, माझ्या मुलाचा. मग ते सगळ्यांचे आता कसं मोठे झालेत मुलं, कोणा भावांची मुलं लहान नाही ती काही नाही. मी त्यांच्यासोबत राखीचा कार्यक्रम झाला, मग राखी बांधले. राखी बांधून थोडा वेळ बसून बोलून, बहीण पण राहते ना तिथंच, मग ते बहिणीला बोलले, भावाला बोलले, सगळ्याला बोलून मी म्हणलं आता आपल्या इकडं माझा मुलगा पण राहतो ना तलोजाला मुलगा असतो. मग म्हणलं तलोजाला मुलाकडे पण जाते आणि तिथं 1-2 दिवस राहून कसं तिकडं मुलीला घेऊन जावंच लागते. त्यामुळं
तसं म्हणून त्यांना बोलून मग मी मुलाकडं आले तलोजाला. हे बघू शकता तुम्ही. मुलाला तलोजाकडं आल्यानंतर तलोजाच्या घरी हे बघा बघू शकता तुम्ही. ते गॅलरीमध्ये आमच्या एवढे मोठे झाडं ठेवलेले होते. कसं आहे झाडं म्हणतात तुम्ही काय विचारूच नका. शोचे झाडं पण होते, कोरपडीत झाडं म्हणा, मनी प्लॅन्ट म्हणा किंवा लकी बांबू, असे हर एक प्रकारचे सदाफुलीचे त्याचे ह्याचे झाडं होते. झाडं कसं मग आता 1-2 महिने माझी सून नव्हती, गावाकडे गेली होती ते. मग 2 महिने तिने गावाकडे गेल्यामुळं कसं आहे इकडं बघणार कोण असतं. आणि पुरुष मंडळी कसं असते माहिती आहे तुम्हाला. तर हे माझे मिस्टर, माझा मुलगा दररोज सकाळी उठायचं आणि कामाला जायचं. दररोज उठायचं सकाळी कामाला जायचं. त्यांनी काय तिकडं लक्ष करणार नाही का. आणि जेव्हा आहे ते वरवर पाणी घालायचं, झाडाला जायचं. मग त्यांनी दिवसभर पाणी घालून झाडाला गेल्याच्या नंतर काय एकदा त्यांनी खिडकी लावून गेलं म्हणजे पलीकडे ते काय होते का आणि कोण बघणार नाही का. नाही मग हे बघा कबूतर, कावळे, चिमण्या सगळे येऊन सगळे घाण करून सगळे पानाची नासाडी, झाडाची नासाडी करून गिरील सगळं खराब, गॅलरी खराब सगळं केले होते. कावळ्या चिमण्या मग आता आलं. सून पण आली ती गावाकडनं, मी पण आले ते गावाकडनं. मग तिला म्हणलं बाई हे बघ किती घाण झाले का आणि साफसफाई तरी करू चल म्हणून तिला सांगून मग साफसफाई करायला लावलं. बघू शकता हो का साफ केलं तर कसं तर हात फिरेल तिथं लक्ष्मी फिरं म्हणून थोडं साफ केलं, थोडंच काढलं तरी बघा बघू शकता किती मस्त दिसते. जिथं हात फिरते तिथं लक्ष्मी सावास करते म्हणते, तिथे काय खोटं नाही का. आणि मग ते जर झाडं तिथे गॅलरीत तसे अगोदर बघितलं ना मग हे किती नकारात्मक पसरले असं वाटत होतं. तिथं इतकं बघू वाटत नव्हतं. घरामध्ये कोण माणसं आहेत का नाही तसं वाटत होतं. आणि कसं मेन म्हणजे ना आमच्या इथं बिल्डिंगला कलरचं काम चालू आहे. कलरचं काम चालू असल्यामुळं ते बांबू बांधले, सगळे बांबू इथून तिथून बांबू बांधले. तर मग त्या बांबूवरती नको तिथले पक्षी येऊन बसते. ते काय पण पक्षी, कुठले पण पक्षी येते ते. मग दिवसभर त्यांना कोण हाकलाला नाही, मारायला नाही, काही नाही. मग हिरवं बघायचं, त्याच्यामध्ये बसायचं, जायचं, अंडी पिंडी घालायचं. पिल्लेसुद्धा काही कबुतरांनी पिल्लेसुद्धा घातलेले होते. मग ती घेऊन गेल्या ते वाटते उडून. मग नंतर बघितल्याच्या नंतर तेव्हा आमच्या लक्षात आलं कसं माणसं असलेल्याची गोष्टी वेगळीच असते. तिथं थोडंसं काय काम होतं, गावाकडं कसली परीक्षा होती, अभ्यास होतं. मग ती गेली होती गावाकडं. मग तिथं बघणार कोण नव्हतं, काय नाही. मग आता लक्ष देणारच कोण नाही म्हणल्यावर मग ते तसं करणारच का. कबूतर म्हणा, पक्षी म्हणा, काही म्हणा. हे बघा बघू शकता मस्त तसं आता लाईनीनं झाडं बिडं लावली केली. झाडाचं कसं व्यवस्थित माणसाचं असलं तरी सगळं चांगलं दिसतंय. मग आता करल हळूहळू करायला आता आली आहे. पाणी बिणी घालणं व्यवस्थित राखण करलं. आणि मी तर काही तर राहत नाही का. आणि तर तुम्हाला मी अगोदरच म्हणले मी तिकडं मुलीकडं असते माहीत. आता ध्यान देणं करणं, साफसफाई करणं, नीटनेटकं ठेवणं त्याचं काम. हे बघा कोरपडीचं रोपंसुद्धा उपसून टाकून दिले. आणि त्याला मेन म्हणजे पाणी नसल्यामुळं ते सुकून कसे तर झाले ते येडेवाकडे. मग असं ह्या पद्धतीनं हे बघा बघू शकता तुम्ही. मग आले तलोजाला. आल्याच्या नंतर हे बघा मुगाची भाजी तर करायचं म्हणून मुगाची भाजी करू काय मग आई म्हणून म्हणली सून. मग तिला म्हणलं बाई कर म्हणलं. मग म्हणल्यावर ती काय अगोदर 2 तास भिजू घातली ती वाटतं. मग 2 तास अगोदर मूग भिजू घालायची. कसं 2 तास भिजू घातलं ना आपल्याला शिजवायला जास्त वेळ लागत नाही, कडक लागत नाही, पटकन शिजते, मऊ होते, लवकर नरम होते. त्याच्यामुळं मग तिने 2 तास अगोदर भिजू घातली होती. ते काय मला माहिती नाही, मी नव्हते ना. मग मी आल्याच्या नंतर मला विचारले काय भाजी करायची. हे केलं, हे करू का, तर कर बाई म्हणलं. मग 2 तास चांगलं भिजू घातले ते मऊ मस्त असं शिजवायचं. कुकरला लावून घेतले. कुकरला लावून एक 2-3 शिट्ट्या केली ना. 2-3 शिट्ट्यात मऊ असं आपलं लोण्यासारखं मूग शिजली. मूग शिजल्यावर बघू शकताय तुम्ही. आता मग ते कसं आहे मुगाला तुम्हाला जे बी मिरची आवडते का म्हणा, तिखट तुमच्या त्या आवड्यानुसार तिखट तर तुम्ही घालू शकताय. परंतु लाल तिखट म्हणा, काळा मसाला म्हणा किंवा हिरवी म्हणा त्याचे करताय. मग कसली करू म्हणून विचारली ते माझ्या सुनानं. तर मी म्हणलं बाई कसं काळ्या मिरच्या लाल मिरचीचं नको करू, कंटाळाला ते खाऊन. आणि आता कसं श्रावण चाललं आहे, श्रावणामध्ये मग ते असले पालेभाज्या खाऊन कंटाळले. मग हिरवी मिरची घालून तुझ्या आवडीनुसार ती नीट कर. म्हणजे कसं सगळ्याला पण आवडली पाहिजे असं ह्या पद्धतीनं कर म्हणून म्हणताना हे बघा बघू शकता तुम्ही. तिनं ह्या पद्धतीनं अशी करते. अगोदर पातेलं गरमीला ठेवली होती. मग त्याच्यावरती तेल टाकली, जिरे, मोहरी, कढीपाला, लसूण हे सगळं फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित टाकायचं. म्हणजे कशी व्यवस्थित फोडणी बसली ना भाजी पण चवीला चांगली लागती. सगळे न खाणारसुद्धा आवडीनं खाता येतं भाजी. मग कसं आहे नुसतं दाणेदार राहिली ना मूग ते आवडत पण नाही ना, खात नाही. आणि कुठं लागलं कुठं नाही मिसळत नाही एकालेक. त्याच्यामुळं असं ह्या पद्धतीने करायचं. मूग अगदी नंबर 1 शिजलती लोण्यासारखी.
मग त्याच्यात काय भाजीत आपल्याला ही लागायचं वादच नाही. चांगलीच आपली भाजी झाली होती, फर्स्ट क्लास मस्त अशी भाजी झाली होती, बघू शकताय तुम्ही. आणि कसं घरात थोडी हळद आहे आमच्या अगोदरची, ते हळदीला कसं कलरच येत नाही किती पण घातलं तरी, त्याच्यामुळं मग हे तर असं तुम्हाला वाटत असेल हे हळदी घातल्याने काय आणि कलरच कसं काय नाही भाजीला असं तुम्हाला वाटत असेल. असं काय नाही, हळद टाकली होती पण कसं हळदीला कलर येत नाही, त्याच्यामुळं ना हे करूनच असं केलं होतं. ते आता बघू शकता तुम्ही. शिजल्यावर फोडणी दिल्यावर छान दिसते मूग पण छान दिसते आणि भाजी पण आपल्याला कलर आली आहे. कलर आल्याच्या नंतर त्याला काय बघायचं नसतं कलरला, भाजी आपली चवीला आहे का नाही हे बघायचं. बघून मग बघू शकता तुम्ही मस्त असं भाजी बनलेली होती. हे बघा कसं सजविल्या, छान असं भाजी सजवून छान झाले. ताटबीट आपलं रेडी झाले खाण्यासाठी. या जेवण करायला, जेवण करू. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला काय नाही मला कमेंट करून सांगा. लाईक करत जावा. बघताय पण तुम्ही लाईक करत नाही, तोपर्यंत धन्यवाद.